हाय फ्रेंड्स, तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे घरच्या घरी मस्त चमचमीत असे व्हेज हक्का नूडल्स कसे बनवायचे ते। त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा, अजिबात व्हिडिओ स्किप करू नका। तर बघा, तुम्ही याला व्हेज हक्का नूडल्स म्हणू शकता किंवा व्हेज चायनीज नूडल्स सुद्धा म्हणू शकता। तर बघा, इथं नूडल्स बनवण्यासाठी इथं मी 2 नूडल्सचे पॅकेट घेतलेत बघा, एक व्हेज हक्का नूडल्स आणि एक चाऊमिनचे पॅकेट घेतलेलं आहे बघा। आता आपल्याला याचे बघा मस्त नूडल्स बनवून घ्यायचेत। हे नूडल्सचे पॅकेट बघा तुम्हाला कुठल्याही किराणा स्टोअरमध्ये मिळून जाईल। हे पॅकेट मला 25 रुपयाला पडले बघा एक पॅकेट। इथं मी 2 पॅकेटचे नूडल्स बनवतीये। तर बघा, यामध्ये एक मसाल्याचे पॅकेट सुद्धा मिळालेलं आहे मला, आणि या मसाल्याच्या पॅकेटमध्ये बघा ऑलरेडी मीठ सुद्धा असतं, त्यामुळे नूडल्स बनवताना आपल्याला अगदी मीठ कमी वापरायचं आहे। तर बघू शकता, पहिल्यांदा तर नूडल्स बनवण्यासाठी मी गॅसवरती एक मोठी कढई घेतली आहे। त्या कढईमध्ये बघा मी 2 ग्लास इतकं पाणी घातले। त्यानंतर त्यामध्ये बघा 1 पळी तेल घातलं, चवीपुरतं मीठ टाकायचं, अगदी चिमूटभर मीठ घालतीये मी, कारण बघा मी आधीच म्हटलं की नूडल्सचा जो मसाला आहे त्यामध्ये बघा ऑलरेडी मीठ आहे, त्या अंदाजाने इथे मीठ घालायचं। आता पाण्याला आपल्याला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे। बघू शकता पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे। आता यामध्ये बघा मी नूडल्स घालते। आता आपल्याला हे नूडल्स बघा यामध्ये छान असे शिजवून घ्यायचेत। तर बघू शकताय, कधीही नूडल्स शिजवताना बघा पाण्याला छान अशी खळखळून उकळी येऊ द्यायची आणि नंतरच हे नूडल्स आपल्याला शिजायला घ्यायचेत बघा। तर बघा, पहिल्यांदा तर या पाण्यामध्ये बघा हे नूडल्स मी छान असे मोकळे करून घेते, त्यामुळं काय होतं नूडल्स छान असे व्यवस्थित मोकळे सुटसुटीत होतात बघा। तर बघू शकताय मी फुल गॅसवरती बघा 5 ते 7 मिनिटासाठी हे नूडल्स छान असे शिजवून घेणार आहे। तर बघा, नूडल्स शिजले का नाही बघण्यासाठी बघा यामधले मी बघा एक नूडल्स घेतलेला आहे, हाताने छान असं तोडून दाखवते। व्यवस्थित असं तुटला जातोय नूडल्स, म्हणजे इथं आपले सगळे नूडल्स व्यवस्थित असे शिजलेले आहेत बघा। आता आपल्याला हे नूडल्स व्यवस्थित असे थंड करून घ्यायचेत। त्यासाठी बघा इथे मी एक मोठी जाळी घेतलेली आहे, तुम्ही याऐवजी एखादी पुरणाची जाळी सुद्धा घेऊ शकता। तर बघा आता या नूडल्सवरती बघा मी लगेच थंडगार पाणी घालून घेणार आहे, त्यामुळं काय होतं बघा आपली जे नूडल्स शिजायची प्रोसेस आहे ती तिथंच थांबते आणि नूडल्स बघा छान व्यवस्थित मोकळे सुटसुटीत होतात। त्यामुळे मी यावरती लगेच थंड पाणी घालून घेणार आहे आणि नूडल्स बघा छान असे व्यवस्थित थंड करून घेणार आहे। इथं मी बघा ग्लासनी पाणी ओतून घेते, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बघा डायरेक्ट नळाखाली सुद्धा हे नूडल्स छान असे थंडगार करून घेऊ शकता। तर बघू शकताय मी अशा पद्धतीने नूडल्स छान असे थंडगार करून घेतलेत। आता यावरती बघा 1 पळी इतकं तेल घालून या नूडल्सला छान असे मी व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। तर बघू शकताय नूडल्स मी व्यवस्थित असे थंड करून घेतलेले आहेत आणि बघू शकताय किती मोकळे सुटसुटीत दिसायला लागलेले आहेत। आता नूडल्स बनवण्यासाठी बघा इथं मी 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या छोट्या छोट्या आकारात कट करून घेतल्या, त्यासोबत थोडा आल्याचा तुकडा तो सुद्धा छोट्या आकारात कट करून घेतलाय। त्यानंतर एक मोठ्या आकाराचा कांदा उभ्या आकारात कट करून घेतलाय, एक सिमला मिरची ती सुद्धा उभ्या आकारात कट करून घेतली, आणि थोडासा पत्ता गोबी घेतलाय, तो सुद्धा छान उभ्या आकारात कट करून घेतलेला आहे। आणि त्यासोबत बघा 3 ते 4 हिरव्या मिरच्या त्या मी छोट्या छोट्या कट करून घेतल्यात। इथं तुम्हाला हव्या त्या भाज्या वापरू शकता, किंवा तुम्ही बघा इथं गाजर सुद्धा वापरू शकता, इथं मी वापरलेलं नाही। आता नूडल्स बनवण्यासाठी गॅसवरती मी एक कढई गरम करायला ठेवली, त्या कढईमध्ये मी 2 पळी इतकं तेल घालून घेते। तेल छान असं गरम झालं की यामध्ये बघा मी कट करून घेतलेला लसूण आणि आलं घालते। लसूण आणि आलं आपल्याला छान असं फ्राय करून घ्यायचं आहे। त्याचसोबत यामध्ये बघा मी कट करून घेतलेली हिरवी मिरची सुद्धा घालते, मिरची सुद्धा आपल्याला व्यवस्थित अशी फ्राय करून घ्यायची आहे। त्यानंतर यामध्ये बघा कट करून घेतलेला जो कांदा आहे तो कांदा मी यामध्ये घालते, कांदा सुद्धा छान फ्राय करून घेणार आहे। आणि या सगळ्या भाज्या फ्राय करताना बघा गॅसची फ्लेम मी फुल केलेली आहे, फुल गॅसवरतीच मी या सगळ्या भाज्या फ्राय करून घेणार आहे। तर बघू शकता इथं आपला कांदा छान असा फ्राय होत आलेला आहे। आता यामध्ये बघा मी कट करून घेतलेली सिमला मिरची आणि त्यासोबत कट करून घेतलेला जो पत्ता गोबी आहे तो मी यामध्ये घालते। आता बघा सिमला मिरची आणि पत्ता गोबी तो सुद्धा मी फुल गॅसवरती छान असा फ्राय करून घेणार आहे। अगदी 2 ते 3 मिनिटासाठी याला फ्राय करून घ्यायचं, अगदीच त्याचा रंग बदलेपर्यंत फ्राय करून घ्यायचं नाही। तर बघू शकता अशा पद्धतीने या सगळ्या भाज्या बघा मी फुल गॅसवरती छान अशा फ्राय करून घेतलेल्या आहेत। आता या सगळ्या भाज्या बघा इथे मी छान अशा फ्राय करून घेतल्यात। आता यामध्ये बघा आपण थंड करून घेतलेले जे नूडल्स आहेत
ते नूडल्स मी यामध्ये घालते। तर बघू शकता हे नूडल्स छान थंड करून घेतलेत, त्यामुळे इथं सुद्धा नूडल्स दिसायला मस्त मोकळे सुटसुटीत दिसत आहेत। आता यामध्ये बघा मी 3-4 काळी मिरी बघा छान ठेचून घेतल्यात, त्या घातले। तुम्ही तर त्याऐवजी काळी मिरी पूड सुद्धा वापरू शकता बघा। तर बघा काळी मिरी पूड घातल्यामुळे काय होतं, आपले जे नूडल्स आहेत त्याला मस्त टेस्ट येते, त्यामुळे थोडी यामध्ये बघा अंदाजे 2 चमचा इतका मी रेड चिली सॉस घातलाय, त्यासोबत 2 चमचा इतका मी बघा सोया सॉस घातलाय, त्याचसोबत 1 ते 2 चमचा इतका मी टोमॅटो केचप घातलेला आहे, त्याचसोबत अंदाजे 2 चमचा इतकं बघा यामध्ये मी व्हिनेगर घातले। आता हे सगळे सॉस घातले, त्याचसोबत यामध्ये बघा आपला जो मसाला होता बघा नूडल्स मधला, तो मसाला सुद्धा मी यामध्ये घालतीये। तर बघा हा मसाला घातल्यानंतर तुम्हाला कुठलेही सॉस वगैरे वापरायची गरज नाही, तरी सुद्धा बघा इथं मी हे सगळे सॉस वापरलेत, अगदी थोडे थोडे, त्यामुळे काय होतं नूडल्सला मस्त अशी टेस्ट येते बघा। तुमच्याकडे जर सॉस नसतील तर तुम्ही हा फक्त मसाला यूज केला तरीही चालेल, किंवा बघा हा मसाला नसेल तरी आपले जे सॉस आहेत त्यामध्ये सुद्धा तुम्ही मस्त नूडल्स बनवू शकता बघा। त्यानंतर अगदी चिमूटभर मीठ घातलंय, कारण मसाल्यामध्ये सुद्धा मीठ आहे आणि नूडल्स शिजवताना सुद्धा आपण थोडंसं मीठ वापरलेलं आहे, त्या अंदाजाने इथं मीठ घाला। तर बघा आता हे सगळे नूडल्स मी छान असे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। तर बघू शकताय तुम्ही बाहेर गाड्यावरती वगैरे नूडल्स खात असाल तर बघा त्या नूडल्सला मस्त असा कलर आलेला असतो बघा, कारण काय होतं गाड्यावरती जे नूडल्स असतात त्याला मस्त फूड कलर वापरलेला असतो। इथं मी अजिबात फूड कलर वगैरे वापरलेला नाही, तरी सुद्धा तुम्ही बघू शकता आपले नूडल्सला मस्त असा कलर आलेला आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथं थोडासा इथं रंग सुद्धा खूप सुंदर असा आलेला आहे बघा। तर तुम्हाला हे नूडल्स मी एका प्लेटमध्ये काढून दाखवते। बघू शकता मी प्लेटमध्ये काढतीये, तरी सुद्धा नूडल्स बघा आपले किती मस्त मोकळे सुटसुटीत झालेले आहेत, कारण बघा नूडल्स शिजवल्यावरती आपण लगेच यावरती थंड पाणी घातले, त्यामुळे आपले नूडल्स जे आहेत ते छान मस्त मोकळे सुटसुटीत झालेले आहेत बघा। इथं तयार आहेत आपले मस्त झटपट व्हेज हक्का नूडल्स। तुम्ही याला बघा नूडल्स म्हणू शकता किंवा चाऊमिन सुद्धा म्हणू शकता बघा। बनवायला अगदी सोपे आहेत आणि खायला खूप सुंदर लागतात बघा। तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने मस्त घरच्या घरी हे व्हेज हक्का नूडल्स नक्की बनवून बघा आणि कसे झाले ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या। भेटूयात परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय। आणि तुम्हाला यानंतरची कुठली रेसिपी पाहायला आवडेल ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा, ती दाखवण्याचा मी नक्की प्रयत्न करेन।